नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात निवृत्ती जोरी यांच्या दागिना या कथासंग्रहातली कथा बहुरूपी. अजंता म्हणजे तसं एकदम डोंगरात वसलेलं गाव. बाजूच्या सरजेपूरबरोबर या गावाची ग्रुप ग्रामपंचायत होती. तिथं बऱ्याच दिवसांपासून एकत्रित पुढारपण चाललेलं होतं. कितीही नाही म्हटलं तरी या डोंगराखोंगरात पुढाऱ्यांपासून मास्तरांपर्यंत कुणीच खुशीनं यायला राजी नसायचं. कितीतरी दिवसांपासनं अजंत्यात मास्तर तगच धरत नव्हते. पुढारी जरी आले तरी कामापुरता हात जोडून पुन्हा आपापल्या गावाला जाणार आणि थेट 4-5 वर्षांनीच उगवणार, असं बरेच दिवस चालू होतं. पुढं बऱ्याच दिवसानंतर वाजे मास्तर गावातच एक खोली घेऊन राहायला लागले, म्हणून ते चांगले रहिवासले. अभ्यासू आणि एकदम शिस्तप्रिय अशा वाजे मास्तरांनी बऱ्याच पोरांना शिक्षणाचा चांगला लळा लावला होता. गावात जरी शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी सगळं पावसावर अवलंबून होतं. जूनमध्ये जर वेळेवर पाऊस पडला तरच पुढं वर्षभर कामधंदे सुरळीत चालायचे. आणि एकदा का त्यांनी पाठ फिरवली की मग विचारू नका. मग बरेचसे लोक रोज शमशेरपूरच्या शिवारात भाकर तुकडा बांधून जिकडं काम मिळेल तिकडं निघायचे. तिकडं थोडं पाटपाणी यायचं म्हणून शेती चांगली पिकायची. इकडं अजंत्यात तसं नव्हतं. गावातली रामजी पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य मधुभाऊ अशी थोडीफार मंडळी सोडली तर तालुक्याचं गाव कुणालाच माहिती नव्हतं. किरकोळ बाजारहाट 4-5 कोसावरच्या शमशेरपूरलाच मिळायचा. सर्दी पडशाला सरकारी दवाखानासुद्धा तिथंच. म्हणून मग आजूबाजूच्या अजंत्यासारख्या खेड्यातल्या लोकांची तिथं सारखी वर्दळ असायची. जरा जास्तच मोठा काही दवाखाना निघाला तरच एखाद्याला तालुका गाठायला लागायचा. कुणाचं कचेरीतही काही असं मोठं काम पडत नव्हतं. इथे प्रत्येकजण अज्ञानातच सुख मानून जगत होता. गेल्या 2 वर्षांपासून पाऊस पाणी जरा बरं होतं म्हणून इथल्या लोकांचं चांगलं सुरळीत चाललेलं होतं. सकाळच्या प्रहरी गावातल्या मारुतीच्या देवळात येऊन दर्शन घेतल्याशिवाय आलेला माणूस परत जात नसायचा. दर्शन घेतलं की मग समोरच्या पिंपळाच्या पारावर गावकऱ्यांच्या बऱ्याच गप्पा रंगायच्या. असंच त्या दिवशी एकीकडे सकाळच्या वेळी दामूअण्णा आणि मधुभाऊ टोळकं करून गप्पांमध्ये रमले होते, तर दुसऱ्या बाजूला शाळा भरायला अजून अर्धा तास वेळ होता म्हणून बरीच पोरं देवळाजवळ खेळत होती. इथली वाजे मास्तरांची शाळा म्हणजे 4ही वर्ग एकाच खोलीत भरायचे. फक्त म्हणायला 4 वर्गांची शाळा होती. तसा गुरुजींचा धाकाही बराच होता, म्हणून आहेत ती मुलं रोज वेळेवर यायची आणि जायची. एकदा 4थी इयत्ता पास झाली की थेट शमशेरपूरशिवाय मुलांना पर्याय नव्हता. मग तिथंच निवासी वसतिगृहात राहायचं. पुढं ज्याला जसं जमेल तसं तो राहायचा. पुढचं सगळं शिक्षण राम भरोसे चालायचं. जो त्यातून तारायचा तो तारायचा आणि ज्याला नापासची पदवी मिळाली तो सरळ घरचा रस्ता धरायचा, अशी परिस्थिती होती. पोरांचा लपाछपीचा खेळ चांगलाच रंगात आला होता. पोरं बरीच कल्ला करत होती. तसे दामूअण्णा पोरांवर खूप खार खायचे. पोरांना घाबरवायची थोडीशी जरी संधी मिळाली तरी ते सोडत नसत. तेवढ्या दामूअण्णांनी पोरांकडे बघून एकच आरोळी ठोकली, अरे पळा पळा पळा, पोलीस आला पोलीस, पळा पळा. सगळी पोरं चिंगाट शाळेकडे पळायला लागली. खाकी कपडेवाला, सायकलला काठी अडकवून आलेला पोलीस, पोरं भिंतीच्या आडून पाहायला लागली. रामला या गोष्टीचं खूप नवल वाटत होतं. तो त्याच्या मित्रांबरोबर तिथंच दबा धरून भिंतीच्या आडोशाला उभा होता. दामूअण्णाने दिलेली आरोळी खूपच घाबरवून सोडणारी होती, म्हणून पोरं हातातली दप्तरं तशीच पारावर टाकून पळाली होती. हा पोलीस नेमका कोण? हा कशासाठी आला असावा? असा विचार करत सगळी मुलं त्याच्याकडे बारीक लक्ष देऊन बघत होती. लगेच त्या पोलिसाच्या आजूबाजूला गावातली 4-2 रिकामटेकडी माणसं गोळा झाली आणि पोरांना जरा धीर आला. त्याला कोणी काही विचारायच्या त्यांनी धडाकेबाज सुरुवात केली. आमच्या मामलेदाराची मांजर इथल्या पाटलाच्या काळ्या कुत्र्यानं पळवली.
कोल्ह्यांनी हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. वाघांनी मीटिंग लावली जंगलात म्हणून कोल्हा साक्षीदार आणला नाही बघा. लय वाईट घटना घडली. एवढं कुठं असतंय का? तुमच्या कुत्र्याला कळतंय का त्यांनी कोणाशी पंगा घातला इथे? थेट मामलेदाराशीच. अरारारारारा. आता काय खरं नाही तुमच्या कुत्र्याचं. मी कुत्र्याच्या नावाचं वॉरंट घेऊन आलो आहे. पारावर बसलेले रामजी पाटील, मधुभाऊ, दामू अण्णा हे सगळे मिश्किलपणे हसू लागले. तेवढ्यात भिंतीच्या आड लपलेल्या पोरांकडे बोट दाखवत दामू अण्णा म्हणाले, साहेब या पोरांना पकडा तेवढं आणि जा पोत्यात घालून घेऊन. तेवढ्यात पुन्हा तो पोलीस बोलायला लागला. पोत्यात का म्हणून? गावाच्या बाहेर लावलाय ट्रक. त्यात बाजूच्या गावाची लय पोरं कोंबल्यात. आता हिथली पोरं बी त्याच्यातच कोंबायचीत. पण जी अभ्यास करतात ती सोडून. रामला जरा हे ऐकून बरं वाटलं. कारण सगळी मुलं वाजे मास्तरांच्या धाकानं का होईना पण अभ्यास करायची. पोरांना वाटलं की मास्तरांना जर का हा पोलीस खरंच विचारायला गेला तर आली का नाही पंचायत. मग शाळेत मास्तर आणि 1-2 अभ्यासू पोरं शिल्लक राहतील. मुलं असं कुजबुजत होती की बरं झालं मास्तर नाही आहे, नाहीतर त्यांनीच ह्या पोलिसाला सांगितलं असतं का कोंब ह्या सगळ्यांना गाडीत आणि जाऊ दे एकदा पोलीस ठाण्याची हवा खायला. रामबरोबरच्या सगळ्या पोरांना आता यात मजा वाटू लागली आणि मुलं थोडी पुढे सरकली. रामजी पाटलांनी पोरांना आवाज देऊन बोलवलं, या पोरांनो इकडं या. आपल्या ओळखीचे साहेब आहेत, घाबरायचं कारण नाही. असं म्हटल्यावर सगळी लपलेली पोरं त्या बहुरूप्याच्या भोवती जमा झाली. रामजी पाटील मध्येच बोलले, साहेब जाऊ द्या तुम्ही, आमच्या काळू कुत्रेला नेऊ नका हो साहेब तुम्ही. पोरांनाही आता चांगली गंमत वाटायला लागली होती. बहुरूप्यांनी पुन्हा त्याचं सुरू केलं, अहो एकदा त्योच काळू आमच्या बिगर लग्नाच्या मामाच्या वरातीत भाजी उष्टी करून खाऊन पळाला. दुसरं असं की तिथून पळता पळता आमच्या गल्लीतल्या सरपंचाच्या कुत्रीबरोबर त्यांनी बरेच दिवस संसार केला आणि नंतर घेतली सोडचिठ्ठी. आणि तिसऱ्यांदा त्यांनी आता थेट मामलेदाराशी पंगा घातलाय. त्याला उचलल्या बिगर आता काय त्याची सुटका नाही. जर घेतल्या इथं जामीन करायचा तर निपटून टाका पाटील, 501 रुपयात सगळं. घेतो इथं तुमच्या समोर केस माग. मला लवकर जाऊ द्या, आज लय घाईत आहे मी. बिनपगारियन फुल अधिकारी. तिकडं माझ्या दोस्ताच्या सासऱ्याच्या पप्पाचं लगीन आहे येत्या 40 तारखेला. तुम्ही या सगळे वाळूची बुंदी खायला. शेंबडाची कडी बी ठेवली तिथं. अहो नवरीच्या बापाने केस केली म्हणा बडजीव. काय तर माझ्या पोरीचं लगीन लावलं 13व्या महिन्यात. जामीनकीला गेला राणा आणि खिशात नाही आणा आणि सारखं मला बाबूराव म्हणा. चला चला बिगी बिगी चला. जोंधळं पेरलं वावरात आणि चिमण्या लागल्या भुईमुगाच्या कणसाला. मागच्या महिन्याच्या 32 तारखेला माझी बायको गेली पळून माहेराला. मला काही कळना. कोर्टात घातलं भांडण. वकील म्हणला आणा जामीन, येड्याला मुक्याला नाही तर बाहेऱ्याला. आंधळ्याने ते ऐकलं आणि जे काठी घेऊन जोरात पळत सुटलं ते या शेजारच्या गावच्या पाटलाच्या वाड्यात घुसलं. ते पाटील गेलतं कचेरीला. ते पाहिलं तिथल्या कोतवालानं. आंधळं म्हणलं, हात जोडतो, मला कोर्टात नेऊ नका. लागल तर तुमचं पीठ दळतो. आणि खरंच बसलं की जात्यावर दळण दळायला. पाटलाचा कुत्रा लागला भुकायला. आंधळं झालं कुत्र्यावर जाम खुश. त्याला आली त्याची कीव. आंधळं म्हणलं, मी दळतो, तू लाव सूर. बऱ्याच वेळानं कुत्र्याच्या आलं ध्यानात का आंधळं झोपलंय. ते बघून कुत्र्याने मारला पिठाव ताव. तेवढ्यात आलं पाटील आणि म्हणलं, अरे हे काय चाललंय? आंधळं दळीतं आणि कुत्रं पीठ खातं. पाटलानं कुत्रं वळखलं आणि तो म्हणला, हा काळू कुत्रा तर आपल्या आजन त्याच्या रामजी पाटलाचा. पण मला तर पोलीस केस करावी लागेल या काळू. मग शेवटी ती भानगड गेली मामलेदाराजवळ. या काळूला तिथं मामलेदार कचेरीत बोलिवलं.
जामीन झाला आणि काळूला काय हुक्की आली काय माहिती, लगे मामलेदार बांगल्यावरची मांजरच त्यानं पळवली आणि पुन्हा झाला पासार. हे सगळं कारस्थान समजलं म्हणून मी आलो इकडं. बोला बोला आता पाटील, कितीत मिटवायचं हे समद. पाटील काहीच बोलना. खरोखर पाटलाची बोलती बंद झाली. बहुरूपी पुढं म्हणाला, जाऊ द्या पाटील, तुमच्या तोंडाकडं बघून सगळं मिटवून घेऊ असं म्हणतोय, घाला की खिशात हात. गावातली सगळी मंडळी खी खी करून हसत होती. दामू अण्णा बऱ्याच दिवसांनी मन मोकळा हसला. पोरंही दबक्या आवाजात खूप हसली. नंतर तो बहुरूपी पोरांशी एकदम साध्या माणसासारखा बोलायला लागला. सगळी पोरं त्याच्या सायकलजवळ येऊन उभी राहिली. बराच वेळ तो मोठ्या माणसांशी बोलत होता. नंतर त्यांनी त्याच्या पिशवीतनं एक वही काढली आणि म्हणाला, द्या तुम्हाला जसं जमन तसं, पोटापाण्याचा धंदा यो आमचा. हळूहळू मारुतीच्या पारावर जमा झालेल्या सर्वांनी जशी जमेल तशी वर्गणी गोळा केली, त्याच्या हवाली केली. शेवटी पाटलाच्या कुत्र्याला जामीन मिळाला म्हणून पाटलांनी त्याला 100ची कोरी करकरीत नोट बक्षीस दिली. त्या बहुरूप्याचं नाटक आता संपलं होतं. करमणुकीच्या भरवशावर बहुरूपी आपलं कुटुंब चालवत होता. तशी खूप विचार करण्यासारखी गोष्ट होती. कला दाखवल्याशिवाय कोण कोणाला पैसे देईल. आता तो बहुरूपी मूळ मुद्द्यावर आला आणि जवळ उभ्या असलेल्या पोरांना म्हणाला, पोरांनो साळ जात जा र, नाहीतर तुम्हाला बी माझ्यासारखं हातावर पोट घेऊन जागावं लागन. तुम्हाला सांगतो काय खरं नाही आमचं बहुरूप्यांचं. आता पहिल्यासारखी कोण कुणाला किंमत देत नाही. अरे खऱ्या पोलीस हवालदाराला कुणी घाबरलं ना, आमची काय गिनती आहे. इतकं बोलून बहुरूप्यानं त्याची वही सायकलच्या हँडलला लटकवलेल्या पिशवीत ठेवली. गावकऱ्यांचा निरोप घेत शिट्टी फुंकत सायकलवर टांग मारली आणि पुढच्या गावाला निघून गेला. रस्त्याला लागल्यावर तो जोपर्यंत दिसत होता तोपर्यंत पोरं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. शेवटी दामू अण्णा म्हणाला, अरे पोरांनो जा लवकर, शाळेचं वखत झालंय. पोरांनी पारावर ठेवलेली दप्तरं उचलली आणि शाळेचा रस्ता धरला. आता तो पुढं कुठल्या गावात जाईल असा विचार करत मुलं वर्गात जाऊन बसली. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित बहुरूपी कसा काय वाटला कमेंट करून जरूर कळवा. हा बहुरूपी आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि मुख्य म्हणजे कायम भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.